नमस्कार. ज्यांचं नाव आपल्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलला दिलं जातंय ते स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय छोटालाल रामदास श्रॉफ यांना विनम्र अभिवादन. स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या नेतृत्वाने भारावून जाऊन ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणाऱ्या पिढीचे प्रतिनिधी म्हणजेच वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यांची उपजत देणगी लाभलेले स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय छोटालाल रामदास श्रॉफ. त्यांचे वडील स्वर्गीय रामदास बापूभाई आणि काका स्वर्गीय दामोदर बापूभाई हे व्यापार उदिमानिमित्त 1870च्या सुमारास सौराष्ट्र काठेवाडी येथून समुद्रमार्गे एडवण येथे आले. व्यापारात मिळालेल्या यशामुळे 1880च्या सुमारास त्यांनी माहीम या तत्कालीन तालुक्याच्या ठिकाणी घर बांधून तेथे वास्तव्य केलं. कालांतराने स्वर्गीय रामदास श्रॉफ यांनी माकणे आणि पालघर येथे देखील मोठे बंगले बांधले. श्री छोटालाल श्रॉफ यांचा जन्म 1898 साली माहीम येथे झाला. जात्याच बुद्धिमान, इंग्रजी, संस्कृत आणि मराठीवर जबरदस्त प्रभुत्व आणि वक्तृत्वाची उपजत देणगी लाभलेल्या छोटालाल श्रॉफ यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून तत्कालीन पालघर तालुका लोकल बोर्डाचे अध्यक्ष, मुंबई काउन्सिलचे सदस्य, ठाणे जिल्हा शिक्षण समितीचे पहिले अध्यक्ष अशी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर अनेक मानाची पदे भूषविली. शिवाय ब्रिटिश राजवटीतील तत्कालीन प्रांतिक सरकारच्या मुंबई इलाखा विधान परिषदेवर पालघर तालुक्यातील पहिले आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. ब्रिटिशांनी केलेल्या अतिशय अन्यायकारक अशा धारावाड विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करत बॅरिस्टर नारायणराव सावरकर यांनी पालघर तालुक्यात ठिकठिकाणी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहातही ते सक्रिय सहभागी झाले होते. आपल्या देशाविषयी असलेल्या नितांत प्रेमातून स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून देऊन त्यांनी 2 वेळा तुरुंगवासही भोगला होता. सरदार वल्लभभाई पटेल, बॅरिस्टर विठ्ठलभाई पटेल, महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मुख्यमंत्री बाळासाहेब खेर अशा तत्कालीन अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यावेळेचे पालघरचे काँग्रेसचे प्रख्यात नेते बाबासाहेब म्हणजेच विष्णू वामन दांडेकर हे त्यांचे निकटचे सहकारी होते. 1942च्या चले जाव चळवळीत ते बाबासाहेबांचे प्रमुख सहकारी म्हणून काम करत होते. दान धर्मातही ते मागे नव्हते. खेड्यापाड्यात केलेल्या पाण्याच्या सुविधा, आरोग्य सेवा, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा अनेक कामात त्यांनी मोठं योगदान दिलं. गरीब श्रीमंत, जातपात असा कोणताही भेदभाव त्यांनी कधी केलाच नाही. त्या काळी ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्या पालघरच्या घरी राहत असत. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग आणि सामाजिक कार्यातील त्यांचा वावर तसेच प्रचंड जनसंपर्क यामुळे त्यांच्या घरी कायमच कार्यकर्त्यांचा, पाहुण्यांचा आणि आप्तस्वकीयांचा प्रचंड राबता असायचा. त्यांनी आपल्या आजोबांच्या पारंपरिक शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देऊन फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात कालानुरूप बदल करत शेती आणि बागायत समृद्ध केली. जोडधंदा म्हणून एडवण येथे आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ राम राईस मिल सुरू केली. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या समाजकार्याची धुरा त्यांचा मुलगा श्री चित्तरंजन श्रॉफ आणि मुलगी जयंतीबेन यांनी यशस्वीपणे सांभाळली. अशा या महादानी आणि कर्तृत्ववान आजोबांचं आणि आपल्या आईवडिलांचं कायमचं स्मारक तालुक्यात व्हावं म्हणून श्री प्रकाशभाई व त्यांच्या पत्नी सौ भारती श्रॉफ यांनी आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला भरघोस देणगी दिली. श्रॉफ कुटुंबियांच्या दातृत्वाला सलाम करताना मी एवढंच म्हणेन, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. दातृत्वाचं सुंदर लेणं लिहिलेले आपले हे हात सर्वांनाच मिळो हीच सदिच्छा.